स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका आहे। ऑपरेशन सिंदूरच्या खासदार शिष्टमंडळावरून पवारांनी राऊतांना फटकारलेलं आहे। त्यांच्या पक्षाचे एक सदस्य आहेत असं दिसतंय असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। तर आम्हाला एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी द्यायला हवी होती। शिंदेंची सेना आणि पवारांच्या एनसीपी पेक्षा आमचे सदस्य जास्त असं राऊतांनी म्हटलं होतं। राऊतांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यावर आता शरद पवार यांचं वक्तव्य। स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका असल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर खासदार शिष्टमंडळावरून पवारांनी राऊतांना एक प्रकारे फटकारलेलंच आहे। त्यांच्या पक्षाचे एक सदस्य आहेत असं दिसतंय असं शरद पवारांनी यावेळेला म्हटलेलं आहे। दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती। आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना? या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला? या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला? यात आरजेडी दिसते काय तुम्हाला? मग सर्व पक्षीय शिष्टमंडळ जातंय हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता? एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे ना। खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे। आमचे सदस्य जास्त आहेत याचा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण करता। यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही। हे त्यांचं मत संजय राऊत मांडू शकतात, त्यांचा अधिकार आहे। पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळे इतर शक्यतो इथलं आपलं स्थानिक राजकारण काढू नये अशी आमची भूमिका आहे।